टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. प्रज्वल या मॅन ऑफ द मॅच. चला प्रज्वल आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रज्वलला आपण देणार आहोत. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जय हनुमान संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रज्वल. बॅटिंग करत असताना चांगल्या धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना विकेट्स काढले. वेल प्लेट प्रज्वल. जय हनुमान मायकोप संघाचे प्रज्वल ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. प्रज्वल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला, काय वाटतंय? खूप चांगलं वाटते. टीमसुद्धा सहकार्य करते तर चांगलं वाटते. आता जरा मॅच आहे, नंतर बोलूयात. ऑल द बेस्ट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चला ओपनिंग पेअर आणि एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. दोन्ही संघ श्री कुर्लाई नवतरुण मित्रमंडळ आयोजित श्री कुर्लाई चषक 2026 एक नेत्रदीपक नियोजन आपण बघतायत. आणि एकदंत संघाचे सलामीर मैदानाच्या आतमध्ये कार्तिक आणि ऋषी ही दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. चॅनमन मायकोप आणि एकदंत पालघर 3 षटक. सेकंड राऊंड आपण 3च षटकांचा खेळतोय. जबरदस्त मॅच. याच्यानंतर डी ग्रुप मधला क्वालिफायर मॅच आपण बघणार आहोत. श्री लेवन विळंगी संघ क्वालिफाय झालेला आहे आणि त्यांच्या समवेत मात्र 2 हात करणारा संघ कुठला असेल? चला चॅनमन मायकोप आपल्या समवेत ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कार्तिक आणि कार्तिकच्या समवेत ऋषी. प्रज्वल गोलंदाजी ट्रॅकवर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. थोडंसं स्पीडअप करा प्लीज एकदंत. आणि दरम्यान स्ट्राईकला ऋषी आहेत. वळतो आपण मॅच कडे. पुढचा चेंडू. ओ सुंदर मध्ये येणारा चेंडू होता. थोडस बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न होता ऋषियांचा. इट्स अ डॉट बॉल. प्रज्वल तयार होत आहेत पुनश्च राऊंड विकेट. ओ मध्ये येणारा चेंडू आहे. इथे मात्र डायरेक्ट हिटचा टेम. तर यंदाचा रूल्स आपण बघतोय. गेल्या वर्षी आपण जो रूल्स फॉलो केला होता आणि प्रामुख्याने सांगताना इथे मेन्शन करताना काही गोष्टी आपण दरवर्षी फॉलो करतोय त्याच करतोय. श्री कुर्लाई चषकाच्या माध्यमातून सुपर ओव्हर असते. आपण पार्टिसिपेशन संघाला सन्मान चिन्ह देतोय आणि सफाळे विभागातील एक पॅनल आणि एक सफाळे ग्रुपमधून एक संघ फायनलला जात असतो आणि त्याच्यानंतर सी आणि डी मधनं एक संघ. हे सातत्याने आपण बघत असतो आणि याही वर्षी तेच होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. अप्रतिम शॉट. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. चॅनमन मायकोप संघ सर्व युवा खेळाडू आहेत. तर एक संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि दुसरा संघ कुठला असेल? साई दर्शन संघ पुढे येताना आपण बघतोय. मायकोप
ओ यावेळेला आपण बघताय चेंडूला दिशा देत आहे, सिंगल कंप्लीट होते. अप्रतिम मॅनेजमेंट आहे श्री कुर्लाई चषक 2026 कमी बघायला मिळतं की ग्रामीण क्रिकेट अंडरआर्म बॉक्स असतो त्या वेळेला मात्र यूट्यूब लाईव्ह हे कमी बघायला मिळतं, परंतु श्री कुर्लाई चषक 2026 म्हटल्यानंतरचे दर्जेदार नियोजन असतं. एक भव्य दिव्य स्वरूप श्री कुर्लाई नवतरुण मित्रमंडळ सातत्याने देत असतं आणि ही स्पर्धा एक भव्य स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. यंदाचं वर्ष आपण बघतोय तर आपण बघतायत चांगलं सुंदर नियोजन आणि लाईव्हच्या माध्यमातून बोलायचं झालं तर हे तिसरं ते चौथं वर्ष आपण बघताय. सुंदर शतरक्षण भौमिक तिथे होते, धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि स्वप्नील आम्हाला सांगतायत 5. एक भिंत उभी केली चरणमान मायकोप संघानं आणि एक जबरदस्त फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आहे. विकी गोलंदाजी ट्रॅक व ओ आणि टिकलर झोन मध्ये चेंडू जातोय, जखडून ठेवले एकदम त्या पालघर संघाच्या विस्फोटक बॅटरना. त्याच्या मागचं कारण आहे जर्मन संघाची एक जबरदस्त लेंथ इन लाईन. पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षण जबरदस्त होते, फलंदाज बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धाव्या स्कोर कार्ड वरती 6. न्यूमॅन अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा चेंडू अप्रतिम शॉट इन टू द गॅप. ऑन साइडला लॉंग ऑनला बघायचं थोडस इंजरी आहे का, स्प्रे वगैरे असेल तर मारा. हवाय का स्प्रे हवाय का अक्षय, स्प्रे हवाय. अप्रतिम शॉट सिलेक्शन ऑन साइडला, परफेक्ट टायमिंग. स्प्रे हवाय. धावसंख्या बघायला मिळते 10. हे स्प्रे कोणीतरी घेऊन गेले, ते रिटर्न नाही केलं. चला कंटिन्यू करतोय आपण. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकी गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु ऑन साइडला ऋषी यांच्या बॅटमधनं एक विस्फोटक शॉट आपण बघतायत. आगाज करतायत, इंटेंट क्लिअर केलंय. जर संधी मिळाली तर मग आम्ही आमचं फ्रीडमची ताकद दाखवू. एक्युरेसी ठेवायला लागेल विकी यांना. 10 मध्ये चेंडू झाले त्या षटकातील 4. पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद. विकीला जावं, ऋषी यांना जावं लागतंय बाद होऊन. चला नवीन बॅटर थोडस स्पीडअप करा. नवीन बॅटर आणि श्री कुर्लाई चषक दुसऱ्या वर्षी अशा संघांना प्राधान्य द्या ज्यांचा ड्रेस कोड असेल. जरा बघायला बरं वाटतं ना. हा मनोज भाऊ, पुढच्या वर्षी सर्वांना ड्रेस कोड असा कंपल्सरी करा. टी शर्ट जरा बघायला बरं वाटतं.
दरम्यान धाव्या स्कोर कार्डवरती नवीन बॅटर आकाश आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दहा झालेले आहेत आणि अंतिम षटकाकडे वळतोय आपण. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज प्रसाद. अप्रतिम शॉट गॅप मधनं जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि पोहोचते 14 धावा. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करताना बॅटचा फेस ओपन करतायत. फ्रीडमची जी संधी आहे बॅट खोलण्याची ती प्रॉपर बघायला मिळते. पुढचा चेंडू अप्रतिम शॉट. चांगलं फील्ड बघायला मिळते तिथे. पुढचा चेंडू अरे अप्रतिम शॉट आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 15 चेंडू आणि 15 धावा. 15 मध्ये 15 झालेले आहेत. इथून चैनमान मायकोप संघाचं गेम प्लॅनिंग असेल कुठलाही मोठा शॉट खेळू द्यायचा नाही आहे. चला जयनमान संघ थोडस स्पीडअप करा. आपण शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर आहे तर समोर लेफ्ट हँड बॅटर अभिषेक. दोन्ही संघ समतोल आहेत, बलाढ्य आहेत, लढवई आहेत. दोन्ही संघाकडे भरपूर स्ट्रेंथ आहे. एक्स्ट्रा स्कोर कार्ड 1 ने पुढे जाते आणि 16 वर स्थिरावलंय. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतायत जो वाईट बॉल हाताळला होता त्याला कव्हर करणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता 2 to go. पुढचा चेंडू अप्रतिम शॉट. अक्षय तिथे आहेत. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. आणखीन एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. चला न्यू बॅट्समन या लवकर. स्कोर थांबलाय तो 16 वरती. शेवटचा चेंडू आहे. अंतिम चेंडू प्रसाद आणि वाईट बॉल. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू आहे. थोडासा एक्स्ट्रा हाताळलाय प्रसादनं. अप्रतिम शॉट. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. जबरदस्त प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर थ्रो, चांगलं कनेक्शन आणि आकाश आउट. चला 18 मध्ये 18 बनवायचे आहेत. त्वरित एकदंत पालघर फील्ड अरेंज करा त्वरित. आकाशांची एफर्ट्स जबरदस्त राहिले आणि त्यांचे सर्व खेळाडू दाद देत आहेत त्यांच्या एफर्टसाठी. 18 चेंडू 18 ची गरज आहे. मॅच टफ होणार आहे. चला जयनमान संघ ओपनिंग पेर पाठवा. टीम मीटिंग कमी आणि याच्यानंतर श्री 11 विळंगी संघ जसा मॅच संपल पण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बॉक्स क्रिकेट ची एक भव्य स्पर्धा म्हणून अग्रनामांकित स्पर्धा आपण श्री कुर्लाई चषक बघतोय. साहिल
चला एकदंत पालघर फील्ड अरेंज करा आपण. प्रज्वल आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय उदय. एका बाजूने सूर्य अस्ताला गेलाय, संघाचा उदय हा दाखल झालाय. 18 मध्ये 18 बनवायच्या. चला साहिल. स्ट्राईक वरती आहे ते प्रज्वल. ओ आणि प्रज्वल आउट. प्रॉपर फिल्डिंगचा नजराना पेश केलाय. आर्किस्टेट परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, सांघिक ताकद ज्याला आपण म्हणतो, युनिटी इथे वर्क करताना बघितली आहे. चांगला थ्रो कलेक्शन प्रॉपर बघायला मिळाला. प्रज्वल माघारी परतला. न्यूमॅन विकी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने उदय. साहिल यांचा एक ब्रिलियंट स्टार्ट बघायला मिळाला. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल. थोडीशी फ्लाईट दिली. थर्डमॅनला खेळताय. सिंगल परिपूर्ण होते. आता समोर विकी आहे. विकीकडे प्रचंड अनुभव आहे आणि आपल्या नावाला साजेशी खेळी करणं गरजेचं आहे. मोठा शॉट सरळ ऑन साइडला आलाय. चौकार. प्रेशर कन्वर्ट केलंय फिल्डिंग टीम कडे. चला चौकार गेलाय. आता टीम मीटिंग कमी करा प्लीज. थोडस स्टार्ट करा प्लीज. धावसंख्या पोहोचते 5. 3 चेंडू 5 धावा. नो चान्स एनी फिल्डर. इन टू द गॅप. पुढचा चेंडू वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 6 वर स्थिरावलंय. ओ सुंदर गोलंदाजी आहे. विकी मात्र आपलं काम करून परत आहेत. 6 झालेले आहेत. 12ची गरज आहे. चेंडू आहे तुमच्याकडे ते 14. आता न्यूमॅन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीप. अप्रतिम शॉट. सिंगल कंप्लीट होते. 7 धावा स्कोर कार्ड वरती. 11ची गरज आहे 13 मध्ये. 11 चेंडू 13 चेंडू 11ची गरज. उदय चांगली बॅटिंग करतायत. पहिलं षटक संपलंय. 8 धावा स्कोर कार्ड वरती येणार आहे. 12 मध्ये 10ची गरज आहे. 18चं टार्गेट सेट केलं होतं. 8 धावा. चला एकदंत पालघर थोडस स्पीडअप करा आपण. एकदंत पालघर चला फील्ड अरेंज करा. चमचमणाऱ्या आपण सुंदर ट्रॉफीज बघतोय. कार्तिक. समोर येतो उदय आणि वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 9 वर पोहोचलंय. आधा सफर तय हो चुका. आधा सफर शेष. आणखीन एक वाईड बॉल. नो बॉल. धावसंख्या 10 वर पोहोचते. चला प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नको आहे. 8 धावांची गरज. दीप आणि दीपच्या समवेत उदय आहेत. अनिकेत. टॅप केलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 11.
11 धावा स्कोर कार्डवर. दीप आहेत. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या बाहेर. दीपच्या बॅटमधून आलाय चौकार आणि स्कोर पोहोचतोय तो 15. खराब क्षेत्ररक्षण. 3 धावांची गरज आहे आता. विजयाचा सुगंध दरवळताना जय हनुमान मायकोपच्या दिशेने. आता प्रत्येक धाव विजयासाठी पावलं त्यांची अग्रेसर करेल. 3 रनची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 10 चेंडूमध्ये 3. दीप आहेत. स्टार्ट होते मॅच आणि मॅच फिनिश. चला टॉस साठी या आणि एकदंत पालघर आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आपण बोलतोय. श्री 11 बिळंगी टॉस साठी या शेखर आणि दीप ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नऊ धावांची सुंदर खेळी. हार्दिक आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय आणि एकदंत पालघर सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण दीप ओमकार ओमकार कुर्तकोटी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी मेडल आणि सामनावीर चषक. मिस्टर दीप चला टॉस साठी या. चेअरमन मायको टॉस ओमकारच्या शुभ हस्ते आपण करतोय.